जरा विचार करा, तुम्ही तुमच्या मित्राशी फोनवर बोलत असाल आणि बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मित्रा, आता मला एक दुचाकी घ्यायची आहे. तुमच्या मित्राला आनंद वाटेल. दुचाकी कधी घेतो असं तो तुम्हाला विचारेलही. पण हीच गोष्ट ऐकून काही वेळानंतर तुम्हाला तुमच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती वाहनांच्या जाहिराती देखील दिसू लागल्या तर जरा वेगळं वाटतं ना. कधी कधी असंही वाटतं की आपला फोन आपल्या सगळ्या गोष्टी ऐकत तर नाही ना. काय हे खरं आहे का? आणि जर हे खरं असेल तर यातून वाचण्याचा मार्ग नेमका आहे तरी काय, हेच आपण जाणून घेऊयात. स्मार्टफोन खरंच तुमचं संभाषण ऐकतो का, याचं उत्तर आधी मिळवूया. तुमच्या फोनमध्ये सिरी, गुगल असिस्टंट, अलेक्सा सारखे व्हॉइस असिस्टंट असतात. हे असिस्टंट प्रत्येक वेळी हे सिरी किंवा ओके गुगल अशा कमांड ऐकण्यासाठी सज्ज असतात. म्हणजेच तुमचा फोन प्रत्येक वेळी काही ना काही ऐकायला तयारच असतो, जे की ऐकून त्याची उत्तरे तुम्हाला देऊ शकेल. पण ज्यावेळी ऐकण्याची सवय फक्त कमांड ऐकण्यापर्यंत मर्यादित राहत नाही, तिथून पुढे अडचणी देखील निर्माण होतात. यामध्ये कंपन्यांचा फायदा काय आहे ते आपण जाणून घेऊयात. जितकी जास्त माहिती तितक्या जास्त पर्सनल ऍड हे आता समीकरणच बनले आहे. जर कंपन्यांना कळले की तुम्ही नुकतीच ट्रॅक सूट किंवा अन्य एखाद्या वस्तूंची चर्चा करत होतात, मग लगेच त्या वस्तूंच्या जाहिराती दिसायला सुरू होतात. आता हे नेमकं कसं घडलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर लक्षात घ्या की सगळ्या गोष्टी घडतात त्या तुमच्या पर्सनल डेटामधून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वागणुकीतून आणि तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये दिलेल्या ऍप परमिशन मधून. फोन काही ऐकतोय कसं कळेल, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप. तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकत आहे हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर यासाठी काही खास ट्रिक्स आहेत. यासाठी तुम्हाला 3 स्टेप फॉलो करावे लागतील. सर्वात पहिली पायरी म्हणजे असा एखादा टॉपिक निवडा ज्याच्याशी तुमचा काहीच संबंध नसेल. काही दिवसांपर्यंत तुमच्या फोन जवळ फक्त याच गोष्टींची चर्चा करा, पण याच दरम्यान या विषयाशी संबंधित कोणतीही माहिती इंटरनेटवरती सर्च करू नका. यानंतर पहा की या टॉपिकशी संबंधित जाहिराती सुरू झाल्या आहेत का. जर जाहिराती सुरू झालेल्या असतील तर यात नक्कीच काहीतरी गडबड आहे हे ओळखून घ्या. फोनची हेरागिरी कशी रोखाल जाणून घ्या. स्मार्टफोनकडून होणारी ही पाळत बंद करायची असेल तर सर्वात आधी तुम्हाला फोनमधील व्हॉइस असिस्टंटला बंद म्हणावे लागेल. ही गोष्ट कशी होईल तर यासाठी काही टिप्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. तुमच्याकडे जर आयफोन असेल तर सर्वात आधी फोनमधील सेटिंग्स मध्ये जा. येथे फक्त सिरी अँड सर्च या पर्यायावरती क्लिक करा. तेथे जाऊन हे सिरी आणि प्रेस साइड बटन फॉर सिरी दोन्हीही बंद करून टाका. अँड्रॉइड फोन मध्ये सर्वात आधी गुगल ऍप खोला, नंतर सेटिंग्स मध्ये जा, त्यानंतर गुगल असिस्टंट मध्ये जनरल ऑप्शन वरती क्लिक करा. नंतर गुगल असिस्टंट पर्यायाला बंद करून टाका. माईक ऍक्सेस कोणाला दिला कसं कळेल जाणून घेऊयात. जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर सर्वात आधी फोन मध्ये सेटिंग्स मध्ये जा, नंतर प्रायव्हसी परमिशन मॅनेजर मायक्रोफोन मध्ये जा आणि येथून अनावश्यक ऍप्सला माईक ऍक्सेस देणे बंद करा. जर तुमच्याकडे आयफोन असेल तर सेटिंग्स मध्ये जाऊन येथे प्रायव्हसी आणि मायक्रोफोन वरती क्लिक करून प्रत्येक ऍप माहिती करून घ्या. ज्याची गरज वाटत नाही त्याची स्विच बंद करून टाका. जर तुम्हाला आणखी जास्त प्रायव्हसी पाहिजे असेलच तर फोनच्या कॅमेऱ्यावरती स्टिकर किंवा कव्हर लावून टाका. तसेच माईक सुद्धा कधी कधी टेपने कव्हर करू शकतात, पण असं केल्याने तुम्हाला कॉल करण्यामध्ये अडचणी देखील येऊ शकतात. सुरक्षेसाठी या गोष्टी लक्षातच ठेवा. नेहमी विश्वासार्ह ऍप्सलाच परवानगी द्या. ऍप डाउनलोड करताना ऍप तुमच्याकडून कोणकोणत्या परमिशन मागता येते याकडे बारकाईने लक्ष द्या. फोन आणि त्यातील ऍप वेळोवेळी अपडेट करत राहा. आवश्यक वाटेल त्याच ऍप्सला परवानगी देत जा. तर मंडळी, स्मार्टफोन खरंच तुमचं संभाषण ऐकतोय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि तसेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा. तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.